मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आय-सी-टी शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याबाबतचा प्रश्न आहे. तर यावर शालेय शिक्षण मंत्र्यांनी खुलासा सुद्धा दिलेला आहे. राज्यातील मुलांना आय-टी क्षेत्राचे ज्ञान मिळावे म्हणून काही शाळांना आय-सी-टी योजनेअंतर्गत आय-सी-टी लॅब पुरविण्यात आलेले आहेत. हे खरं आहे काय? असल्यास आय-सी-टी योजनेकरिता ठराविक कालावधीसाठी विशिष्ट कंपनीकडे देण्यात आलेल्या ठेक्याचा कालावधी संपल्यापासून आय-सी-टी लॅब बंद अवस्थेत आहेत. हेही खरं आहे का? तसेच आय-सी-टी शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यासाठी सेवक संचात पद निर्माण करण्याची मागणी केली जात असल्याचेही निदर्शनास आलेले आहे. हेही खरं आहे काय? असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीत काय आढळून आले आहे? आणि त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे आणि त्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? नसल्यास विलंबनाची कारणं असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर जो पहिला प्रश्न आहे ते खरं आहे. सदर योजनेची अंमलबजावणी टप्प्याने करण्यात येते. प्रत्येक टप्प्याचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनेअंतर्गत कार्यरत संगणक निदेशकांना एजन्सीमार्फत कंत्राटी तत्त्वावर केवळ मर्यादित कालावधीसाठी नेमण्यात आलेले आहे. या कालावधीमध्ये संगणक निदेशकांनी शाळेतील मुख्याध्यापकासह 5 शिक्षकांना दरवर्षी संगणक प्रशिक्षण करणे अभिप्रेत आहे. 5 वर्षानंतर खाजगी कंपनीमार्फत संगणक प्रयोगशाळा संबंधित शाळांना हस्तांतरित करण्यात येतात. त्यानंतर सदर संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षित झालेल्या शिक्षकांच्या सहाय्याने संबंधित शाळास्तरावर चालविण्यात येतात. नाही, प्रश्न उद्भवत नाही. अशा प्रकारचा खुलासा शिक्षण मंत्र्यांनी केलेला आहे. जे आय-टी शिक्षक होते त्यांच्यासाठी ही बातमी आहे. धन्यवाद.